डाळिंब शेती आता 5 वर्ष झाली आम्ही. ओके, मला एक सांगा का डाळिंब शेती वळावंसं का वाटलं तुम्हाला? शेतीमध्ये थोडा नवीन बदल पाहिजे काहीतरी. बर त्यात जमीन तुमची कशी आहे? आता हे तांबट मुरमाड आहे. तांबट मुरमाड जमीन आहे, तरी पण याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती जास्त आहे? तुमचे गवत आहे ना, त्याला तुमच्या काय लोळी म्हणतात, काय म्हणतात? हा, लव्हाळा. ह्याचं प्रमाण खूप जादा आहे ना तुमच्याकडे. ज्या ठिकाणी याचं प्रमाण जादा असतं त्या ठिकाणी नायट्रोजनचं प्रमाण जादा राहतं. हा जो पहिला बहार काढलाय, तरी पण मला असं वाटतंय की समजा तुम्ही जर एवढं 31 महिने थांबलात, 31 महिन्यात याच्या मी फळाची संख्या अजून जास्त असू शकली असती असं मला वाटतं. होती फळांची संख्या होती, पण मध्ये आपल्या मेचा पाऊस झाला ना, त्याच्यात कळी थोडीशी ही झाली पावसामुळे, कारण भरपूर पाऊस झाला ना त्यावेळेस. पण झाडाच्या ताकदीमुळे 100% परत फ्लश मादीकडचा भरपूर. अच्छा, परत डबल निघाला. एवढा मोठा पाऊस पडल्यानंतरही तुमचा माल सुरक्षित राहिलाय, काय वाटतं तुम्हाला? हे आम्ही सगळे SCT वैदिकच वापरले. कधीपासून वापरताय तुम्ही? 3 वर्ष झाले वापरते. काय बात करता? म्हणजे लावल्यापासून वापरताय? हा, म्हणजे ह्याच्यामध्ये जे ताकद मिळते ते रासायनिक मध्ये ताकद नाही. तेवढ्या पुरतं ते नुसतं दिसायला दिसतंय, परत काहीच होत नाही त्याचे. म्हणजे त्यांनी जो रिझल्ट मिळायला पाहिजे तो परिणाम दिसत नाही दिसत. फक्त टाकल्याचं काय होतं, समाधान. सारी दुनिया टाकते म्हणून आपण बी टाकलं असं वाटतं. मग त्याला मागच्या वर्षी कसं काय होतं? त्याला 11.5 टन माल निघला होता मागच्या वर्षी. गेल्या वर्षी या वर्षी पण 11 टन निघाला. 11 टन निघाला. वा वा. यावेळेस म्हणजे कमीच निघला, अपेक्षा होती 15-16 टन. समजा तुम्हाला हे जे मागे पुढे सेटिंग झालेलं दिसतंय ना, जरी पाऊस झाला किंवा काही गोष्टी त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा वातावरणामध्ये बदल झाले म्हणून आपला पिकाला थोडासा फटका बसला, वातावरणाने बदल म्हणजे फरक पडतो का? हा पडतो, पण तो किती पडायला पाहिजे? अतिशय कमी. बघा, मग वातावरणाच्या नावाने बोटं मोडायचे ही आपली माती आणि झाडं एवढे सशक्त बनवायचे का वातावरणाचा त्याच्यावर दुष्परिणाम झालाच नाही पाहिजे. झाड एवढं भारी आहे तुमचं, झाडाकडे पाहिल्यावर लगेच कळतं की हे झाड एकदम निरोगी आहे आणि झाड सशक्त आहे. झाडाचं खोड जर पाहिलं सर, पहिल्या वर्षी झाड जर म्हटलं तर खोड पहा तुम्ही त्याचं, हे बा आहे ना, खोड की झाड आहे बघा, हे बा. ह्या झाडावरती कमीत कमी 35 ते 40 किलो माल पाहिजे. हे उकरल्यानंतर हे खाली उकरलं, बरोबर आहे ना? हे काय आहे? सगळं ओलं आहे, बरोबर आहे ना? ओलं आहे. याला पाण्याची काहीच गरज नाही. ते काय माणूस थोडी त्याला ताण लागली तर डाळिंबाला बिलकुल पाणी लागत नाही. तुम्ही जेवढं जास्त पाणी द्याल त्याला विष आहे. कमी पाण्यामध्ये जगायला जर शिकवलं ना, एक तर तुम्ही काय केलेलं आहे, मल्चिंग केलेलं आहे म्हटल्यावर आतमध्ये काय धरणार? ते ओलावा. अतिरिक्त पाणी देऊन झाडाला कामाला लावून राहील. आपल्या झाडाला कशाची गरज आहे? समजा आता तुम्ही हे झाकण केलं, का बरं केलं? ते करायबद्दल माझं काही मत नाही. बघा, ह्याची झाडाला गरज आहे का याच्याबद्दल तुमचा शास्त्रीय अभ्यास काय? तुम्ही जर 2 बेसल डोस टाकले तर एवढाच माल येणार. तो जो नंतर आला त्याला खायला मिळालं नाही. आणि आपल्या झाडावर समजा आता ह्या मिनिटाला असं नाही म्हटलं तरी साधारणतः 17-18 किलो माल आहे, सरासरी 20च्या आसपास, बरोबर आहे? म्हणजे याचे किती होणार? 2000 रुपये. म्हणजे 1000 रुपये काय झाले? लॉस, कमी झाले. तुम्ही जर 2 बेसल डोस एक्स्ट्रा टाकले असते तर एका बेसल डोसला झाडाला किती खर्च येतो तुम्ही काढला कधी हिशोब? 50 ते 60 रुपये. पण 2 बेसल डोस किती झाले असते? 120 रुपये, 150 झाले असते मिळून, बरोबर आहे? 150 रुपयामध्ये तुमचे किती वाढले असते? डायरेक्ट 1000 वाढले. हेच शेतकऱ्याला कळत. हे पानाशी हे करपलेलं दिसतं का नाही? याला हा पुरेसा सूर्यप्रकाश तसाच नाहीये, तुम्ही त्याला आणखीन झाकून ठेवलं. थंडी वाजाची बाजूला राहिली, ती गरमानीच मरून गेलं, ती पेशंट तुमचं. म्हणून निरोगी माणूस तुम्ही काय करून टाकलं? पेशंट करून टाकलं. आता हे जेवढं तुमचे जे शूट निघाले ना सगळे, हे शूट सगळे कसे आहे? पिवळे. त्याचं 2 कारण आहे. तुम्ही दिलेले बेसल डोस झाडांनी ओढून घेतले फळांनी, त्याच्यानंतर झाडामध्ये आता ह्या शूटला द्यायला काहीच नाही, कारण आता त्याच्याकडे जे काही आहे अन्न, ते अन्न सगळं या फळांचं आरोग्य मेंटेन करायला खर्च होतं. लव्हाळा. हे काय? लव्हाळा. आता एक लक्षात ठेवा, हा लव्हाळा जमिनीतून काय उचलतो? फक्त पाणी आणि नायट्रोजन या झाडाला नकोय. मग तो नायट्रोजन तिने जर उचलला तर तुमचा झाडाचा फायदा आहे का तोटा आहे? निसर्गाचं काळीज फार मोठं आहे. ते ह्या बाळाला वाचवण्यासाठी, ते सगळ्यात मोठं बाळ कोणतं आहे? लाडकं माणूस. ते माणसाला वाचवण्यासाठी या झाडाचा बळी देतं, फळाचा बळी देतं, भाज्याचा बळी देतं, त्याला ते मारून टाकतं, त्याच्यावर रोग आणतं, किडी आणतं, जेणेकरून ह्या बाळाने ते खाऊ नये. पण हे आजपर्यंत ह्या बाळाला कधी कळलंच नाही. त्यामध्ये लाईव्ह करा, कॅमेरा करा. हे बघा, तुमच्या फळावर अळी आहे का? आहे. मी रामसाहेब नेहमी जे सांगता का हे तुम्हाला धन देऊ राहिलं, याच्यावरचे सगळे रोग राग किडी सगळे कुठे येतात? हे आपला मित्र नाही का? मी शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो की जो SCT वैदिकचं जे खाद्य आहे ते भरपूर दिलं पाहिजे झाडांना. हे आता आम्हाला कळलं याच्यातून, बरोबर आहे? पोटभर ते महत्वाचं, पोटभर दिलं पाहिजे. थोडं झाडांना टाका आपण, पोटभर. हे दाणा कसा आहे?
मोठा माणिक माणिक आहे माणिक. मान हे दाणे कसे दिसतात तुम्हाला? लाल डायमंड सारखे दिसता का? खाऊन दाखवा आम्हाला टेस्ट कशी काय. सगळ्या तोंडामध्ये टाका. फार कडू आहे ना? कडू आहे कडू आहे. हे कडू तोंड गोड काय आहे. काय आहे? गोड आहे गोड आहे. काय गोड आहे? नाही अच्छा मला नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायचा. माझं नाव दीपक विनायक यादव, माळेगाव बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे. अच्छा थोडा परिचय करून द्या ना सगळ्यांचा. आता हे आमचं पुतण्या. बर हा, हे म्हणजे दोन. तुमचं एकत्र कुटुंब. हा, एकत्र कुटुंब हे? आहे. हे 2 नंबर भाऊ आहेत. अच्छा हा. तुम्ही? मी थोरला सगळ्यात मोठा. अच्छा तुम्ही 2 नंबर हा. आहे. बर आणि हे 3 नंबर आहेत. बस संपूर्ण कुटुंब इथंच आहे. हा, हे आमच्या 2 नंबर आहे, म्हणजे यांच्या मिसेस. बर बर हा, ते पलीकडचे आहेत ते त्यांच्या मिसेस बर. धाकट्यांच्या. अच्छा. हा, आणि ते दोन्ही त्या सुनबाई. बहिणी बहिणी काय तुम्ही? हा, बहिणी बहिणी. सख्या तिघी बहिणी सख्या तिघी बहिणी. कोण तुम्ही? आता अच्छा वा. इथं शेती किती तुमची सगळी आता? शेती आमची इथं 9 एकर आहे. 9 एकर शेती. मग 9 एकर शेती म्हणजे डाळिंब किती केलंय? डाळिंब 1.5 एकर आहे. 1.5 एकर डाळिंब आहे. हा. ओके. आणि मग बाकी सगळं ऊस? बाकीचं ऊस आणि आपलं गुरांचा चारा. बर बर बर. मला सांगा डाळिंब शेती तुम्ही कधीपासून करता? डाळिंब शेती आता 5 वर्ष झाली आम्ही. ओके 5 वर्षापासून हा, करता. 5 वर्षापासून. मग ह्या शेतीमध्ये म्हणजे तुम्हाला मदत कोण कोण करता येते? आमच्या आता हे घरच्या हे दोघी जणी घरच्या घरीच करता की मजूर घेता? घरचे घरी. घरच्या घरी. जर जास्त काम आलं तर मग मजूर. जनरली घरच्या घरीच हा, करता. सगळं घरीच. मला एक सांगा का डाळिंब शेती वळावं असं का वाटलं तुम्हाला? आता कसं थोडस शेतीमध्ये थोडा नवीन बदल पाहिजे काहीतरी. बर बर उत्पन्नाचे बाकीचे नुसतं एका पिकावर अवलंबून बी राहून जमत नाही. बरोबर. आजच्या हे युगामध्ये हा कधी कमी जास्त मार्केट उसाला पण तसंच होते. बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हटलं आपलं प्रगती फळबाग थोडीशी गती पाहिजे. हा, सायकल काय वाईट नाही पण मोटरसायकल काय चांगली ना. चांगली. म्हणून मोटरसायकल घेतली. घेतली. बर चांगले. मला सांगा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपण शेती करतो शेती करताना ऊस शेतीमध्ये तुम्ही पिकवतच होते शेती. हो. पण तुम्ही त्याच्यामध्ये परत थोडासा आणखीन बदल बुवा, थोडा कमर्शियल आणखी Commercial. त्यात आणखीन फायदेशीर जास्त वेगाने नफा देणारं पीक म्हणून तुम्ही डाळिंब कवळलं. डाळिंब. तर मग डाळिंब तुम्ही पहिल्यांदा लावले. हो, त्याच्यापूर्वी तुम्हाला अनुभव नव्हता. नाहीये. हा. त्यात जमीन तुमची कशी आहे? आता हे तांबट मुरमाड आहे. तांबट मुरमाड जमीन आहे. तरी पण त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती जास्त आहे पहा. हा, हे जे तुमचे गवत आहे ना त्याला तुमच्या काय लोळी म्हणतात काय म्हणतात? हे हा, लवाळा. लवास म्हणता ना? ह्याचं प्रमाण खूप जादा आहे ना तुमच्याकडे? बरोबर ना? काही ठिकाणी आहे हा म्हणजे ज्या ठिकाणी याचं प्रमाण जादा असतं त्या ठिकाणी नायट्रोजनचं प्रमाण जादा राहतं. अच्छा. पण नायट्रोजनचं प्रमाण जादा असेल हा, तर डाळिंब लवकर जमत नाही तिथे. डाग जास्त येतात. हा, हे शेंडे धावतात बघा तुमचे पिवळे पिवळे. हो, त्याचं प्रमाण जास्त राहतं. म्हणजे थोडक्यात याला ताण बसणं गरजेचं आहे ना. तर हे नायट्रोजनमुळे बसत नाही. पण त्याच्यामुळे तुम्ही डेअरिंग केली करण्याचं. हो. बर. आता ह्या जमिनीमध्ये पूर्वी काय होतं? पूर्वी ह्याच्यात फक्त ते हुलगा मटकी पिकायची. हुलगा बस एवढंच. म्हणजे तुम्ही काय कडधान्य वगैरे हा, पिकवता? कोरडवाहू जमीन होती. कोरडवाहू जमीन होती म्हणून याच्यामध्ये तुम्ही डाळिंब करण्याचा हा, निर्णय घेतला. निर्णय घेतला. तरी पण नायट्रोजन लेवल काय आहे? जास्त जास्त आहे. आहे. ठीक आहे. मग तुम्ही याची लागवड कधी केली या प्लॉटची? ह्या प्लॉटची लागवड 3 वर्ष झाली. म्हणजे 10 आता फेब्रुवारी 2023 ला. फेब्रुवारी 23 फेब्रुवारी 24 फेब्रुवारी 25. 24 महिने तेव्हा झाले. आता किती वरचे किती महिने झाले? साधारणतः 7 महिने 7 महिने झाले. झाले. म्हणजे 31 महिन्याचा झालाय प्लॉट. म्हणजे आणखीन 5 महिन्यांनी तो 3 वर्षाचा होईल. आता हा बहार किती आहे तुमचा? पहिलाच भार धरलाय. पहिलाच बहार आहे. हा, 2 वर्ष. कुठली व्हरायटी लावली तुम्ही? हे भगवा आहे. भगवा आहे. हा, अच्छा. मग तुम्ही मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी बहार नाही घेतला? नाही. नाही. ओके. का नाही घेतला? कारण झाडांना ताकद पाहिजे ना आपल्या. ताकद तर चांगली आहे झाडांका. हा, त्याच्यासाठी आम्ही 2 वर्ष त्याचं हे धरलं. पाहिली. वाट पाहिली. लवकर धरले. बर बर. झाड जाण्याचं. कमजोर राहतात. झाडं कमजोर होतात बर, आणि बर, बर. जाण्याचं प्रमाण वाढतं मग झाड. बरं मग 2 वर्ष तुम्ही सांभाळली. फुलं नाही तुम्ही धरले त्याची? नाही. बरं. मग आता तुम्ही हा जो पहिला बहार काढलाय हा, तरी पण मला असं वाटतंय की समजा तुम्ही जर एवढं 31 महिने थांबलात 31 महिन्यानंतर याची मी फळाची संख्या अजून जास्त असू शकली असती असं मला वाटतं बुवा. होती फळांची संख्या होती पण मध्ये आपल्या मेचा पाऊस झाला ना हा त्याच्यात कळी थोडीशी ही झाली पावसामुळे कारण भरपूर पाऊस झाला ना त्यावेळेस. बरं. किती पाऊस झाला तुमच्याकडे?
तरी म्हणजे- 21 दिवस पाऊस चालू होता. कंटिन्यू ह्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस आहे आमच्याकडे. 60 वर्षामध्ये लोक म्हणतात बा, पूर्वी 80 वर्ष लोक म्हणतात 80 वर्षात असा पाऊस नाही पाहिला. आणि तेवढा पाऊस असल्यामुळे तुम्हाला वाटतं की बा थोडंसं आणखी फळधारणा कमी वाटते तुम्हाला. फ्लॉवरिंग जे होतं का नाही हा. नेमका त्या फ्लॉवरिंगच्या पिरियड मध्येच पाऊस पाऊस झाला. कंटिन्यू 7 दिवस लागून बरोबर. ड्रॉपिंग बी झाली पण झाडाच्या ताकदीमुळे 100% परत फ्लश मादीकडचा भरपूर अच्छा, निघाला. परत डबल निघाला. डबल निघाला. आपण जे रस्त्याने आलो का नाही हा, हा. रस्त्याने याला गाडी म्हणजे चालत बियायला येत नव्हतं तिथे या रस्त्याने, आम्हाला हा. गाडी लावायची हा. गुडघी नाही आता पण भरपूर गाळ आहे ना हा. भरपूर. खोलवर गाडीची चाकं. मागच्या 4 दिवसापूर्वी पाऊस झाला. आता आपण तिथं उभं होतो तिथं पण गाळच हा, होता. पूर्ण पाणी जाय तिथं हे पूर्ण बाजूचे मोकळे प्लॉट होते ना हा. ते पूर्ण पाण्याने भरलेले होते. खाली होतं. 2-3 दिवस झाले की थोडस उघडीप आहे. उघडीप आहे. हो. तर काय वाटतं तुम्हाला हे फळं वगैरे बघून, म्हणजे तुम्ही जे ज्या उद्देशाने डाळिंब बाग लावलेली हा. आहे ती बाग बघून तुम्हाला समाधान वाटतं का सगळ्यांना? समाधान. समाधान नाही ना. एवढा मोठा पाऊस पडल्यानंतरही तुमचा माल सुरक्षित राहिलाय, काय वाटतं तुम्हाला? हे आम्ही सगळे SCT वैदिकच हे वापरले. कधीपासून कृषी अमृत वापरता तुम्ही? 3 वर्ष झाले वापरते. काय बात करता? हो. म्हणजे लावल्यापासून वापरताय? हा, ह्याला पण आणि त्या पण बागाला ते त्या प्लॉटला पण बर वापरते. बर. तो किती वर्षाचा आहे? तो 6 वर्षाचा. 6 वर्षाचा. म्हणजे तुम्ही त्यावर त्याचा अनुभव आहे तुम्हाला? हा. ओके, म्हणजे 6 वर्षापासून तुम्हाला डाळिंबाचा अनुभव हा, आहे. 6 वर्ष. बर बर. मग त्याचा काय अनुभव आहे? त्याला म्हणजे आता जी ताकद बघितली झाडाची हा हा. तर ती आपण कृषी अमृत SSM हा. किंवा RNPH. RNPH हे जे वापरतो हा हा. ते दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात ताकद मिळत नाही. म्हणजे दुसऱ्या कुठल्याच खात्यातून मिळत नाही? आम्ही प्लॉटला असं मुठभर रासायनिक कुठलंच टाकत नाही. कुठल्याच नाही? नाही. बर. मग 3 वर्षापूर्वी त्याला वापरला असेल ना? हा, वापरलं होतं. त्यावेळेस RNPH आणि SSM हे होतं फक्त कृषी अमृत. त्यावेळेस नव्हतं, त्यावेळेस तुम्ही केमिकल वापरत होते. हो. त्यावेळेस एक- DAP, पहिल्या एकाच बहाराला वापरायची. वापरायचं. त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं SCT वैदिक. काय बदल वाटला तुम्हाला? जर नसू द्या माहिती समजा, तेव्हा तुम्ही केमिकल वापरत होते, आता तुम्ही RNPH वापरताय, तुम्हाला काय बदल वाटला की 50-50 किलोच्या गोण्या टाकायचे तुम्ही, आता 3-3 किलोचे पाकिट टाकता पावडरीचे? म्हणजे ह्याच्यामध्ये जे ताकद मिळते हा. तर ते रासायनिक मध्ये ताकद नाही. तेवढ्या पुरतं ते नुसतं दिसायला दिसतंय, हा. परत काहीच होत नाही त्याचे. म्हणजे त्यांनी जो रिझल्ट मिळायला पाहिजे तो परिणाम मिळत दिसत नाही. नाही दिसत. फक्त टाकल्याचं काय होतं? समाधान. समाधान. सारी दुनिया टाकते म्हणून आपण बी टाकलं असं वाटतं. परंतु एकच भार टाकला पहिला सुरुवातीचा. बर. त्याच्यानंतर आम्हाला हे भेटले हा. कदम साहेब. बर. मग आम्ही जे सुरू केलं ते मग परत मुठभर रासायनिक सोडलंच नाही. नाहीच. म्हणजे त्याची साथ नाही सोडली. नाही सोडली. मग तुम्हाला काय वाटतं की समजा जर ह्या वर्षी तुम्ही जर याला हे वापरलं, त्याला किती निघाला माल वगैरे आता या त्याला वर्षी? अजून चालू आहे. 8 टनापर्यंत गेलाय आता. किती झालं ते सगळे? 350 झाडे. 350 मध्ये 8 टन गेलाय. हा. एवढ्या वातावरण दूषित वातावरण. हा, दुसऱ्या 3 टन आरामात अजून 2-3 निघायला टन. पाहिजे. अच्छा, म्हणजे 11 टन. Plus हा. निघायलाच पाहिजे. किती बार त्याचा? त्याचा चौथा भार आहे. अच्छा, ओके. मग त्याला मागच्या वर्षी कसं काय होतं? त्याला 11.5 टन माल निघला होता. मागच्या वर्षी हा, पण? गेल्या वर्षी झाडे. या वर्षी पण 11 टन निघाला. 11 टन निघाला. वा वा वा. ह्यावेळेस म्हणजे कमीच निघला. अपेक्षा होती 15-16 टन. हा. हे वातावरण पाऊस झाला. समजा तुम्हाला हे जे मागं पुढे सेटिंग झालेलं दिसतंय ना, हा. जरी पाऊस झाला किंवा काही गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा वातावरणामध्ये बदल झाले म्हणून आपला पिकाला थोडासा फटका बसला, हा. वातावरणाने बदल म्हणजे फरक पडतो का? हा, पडतो. पण तो किती पडायला पाहिजे? अतिशय कमी. बघा, मग वातावरणाच्या नावाने बोटं मोडायचे की आपली माती आणि झाडं एवढे सशक्त बनवायचे का वातावरणाचा त्याच्यावर दुष्परिणाम झालाच नाही पाहिजे? बरोबर आहे की नाही? मग हे मात्र मला एक सांगा की समजा तुमचं चित्र तर समोरच आहे सगळं, हो. बाग तुमची चांगली आहे, हो. तुम्ही आनंदी आहे, परंतु मी समाधानी नाहीये. का बरं? कारण जर झाड एवढं भारी आहे तुमचं, हा. झाडाकडे पाहिल्यावर लगेच कळतं की हे झाड एकदम निरोगी आहे हा. आणि झाड सशक्त आहे. सशक्त. झाडाचं खोड जर पाहिलं सर, पहिल्या वर्ष झाड जर म्हटलं तर खोड पहा तुम्ही त्याचं, हे बा आहे ना, खोड की झाड आहे बघा, हे बा. ह्या झाडावरती कमीत कमी 35 ते 40 किलो माल पाहिजे. आपला जो पैलवान आहे हा पैलवान दांडगा दुंडगा आहे, हा. पण त्याला अजून एक पर्याय असतो की त्या पैलवानाला थोडेसे डाव शिकवावं लागत. बरोबर. हे नुसती ताकद असून उपयोग नाही. थोडं कौशल्य बी लागत. कौशल्य तसं हा पैलवान झालाय तुमचा, पण त्याला थोडे डाव जर शिकवले तर हे लहान मोठे फळ होणार नाही. राहणार नाही तुमचं. बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये काय काय डाव आहे? पहिलं म्हणजे पाणी व्यवस्थापन. हा. तुम्ही पाणी किती देता? पाणी 1.5 ते 2 Regular. तास. रेग्युलर म्हणजे जेव्हा पाऊस नसतो तेव्हा. हा, दिवसाआड 1 तास ते 1.5 तास. बरोबर आहे? हो. आणि आता पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये फक्त देतच किती नाही. दिवस झाले देत नाहीये तुम्ही? म्हणजे कालच दिलं तर थोडंसं ऊन पडलं होतं 2 एक दिवस. अर्धा तास जास्तीत जास्त पाऊस झाला तर मग पाऊण तास चाललो 2-3 दिवसानंतर अर्धा तास. हे उकरल्यानंतर हे खाली उकरलं, बरोबर आहे ना? हे काय आहे सगळं? ओलं आहे, बरोबर आहे ना? बोलाय. याला पाण्याची काहीच गरज नाही. हा. ते काय माणूस थोडी त्याला ताण लागली, बरोबर आहे ना? तर डाळिंबाला बिलकुल पाणी लागत नाही. तुम्ही जेवढं जास्त पाणी द्याल त्याला विष आहे. हा. आलं लक्षामध्ये? तुम्ही ज्याला कमी पाण्यामध्ये जगायला जर शिकवलं ना
एक तर तुम्ही काय केलेलं आहे मल्चिंग. मल्चिंग केलेलं आहे म्हटल्यावर आतमध्ये काय धरणार ते ओलावा. बरोबर आहे. मग ओलावा धरण्यासाठी तुम्ही सोय जर केली आहे तर तुम्ही अतिरिक्त पाणी देऊन झाडाला कामाला लावून राहिले. तुमच्या वावरामध्ये जर गरज नसताना पाणी जर भरलं तर तुम्ही काय करता ते काढून देतो बाहेर काढून देतो. झाड पण तेच करतं. झाड पण तेच करतं. बरोबर आहे. जर पाणी जास्त झालं मुळाजवळ ते उपसतं आणि हवेत सोडून देतं. मग त्यांनी काय होती ह्युमिडिटी वाढते. तुम्ही केमिकलच्या बागेत जा, तुमच्या बागेत आल्यावर अजिबात गरम नाही होत, उमस नाही वाटत. तुम्ही केमिकलच्या बागेत जा तिथे गेलो असं उमस वाटतो, धग लागते. लागते ना. का बरं? कारण ते लोक पाणी जास्त देतात. का बरं? कारण त्यांच्या जमिनीमध्ये केमिकलमुळे आग राहते. मग ते आग लागल्यामुळे ते पाणी जास्त देतात आणि जास्त पाणी दिल्यामुळे ते पाणी त्या झाडाला तेवढं नको असतं. ते पाणी कशा करता देतात? जमिनीचं pH नॉर्मल राहावं म्हणून. पण झाडाला नको आहे ते पाणी. मग ते नको असेल पाणी झाड उचलून घेतं आणि ते हवेत सोडून देतं आणि त्याने तिथं काय वाढतं? उमसपणा वाढतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? दमटपणा वाढतो. दमटपणा. वाफ वाढते ना पाण्याची. पाण्याची वाफ करूनच बाहेर पडणार आहे ना त्या पाण्यातून बाहेर कसं पडेल? थोडक्यात आपण काय म्हटलो की झाडाने अशा प्रकारे पाणी बाहेर सोडलं. मग याची शेतकऱ्याचं नुकसान कुठे आहे? डाळिंबाच्या बागेमध्ये किंवा कुठल्याही बागेमध्ये. मग ह्या झाडाला खाली उचललेलं पाणी वर सोडायचंय. काय लागतं? ताकद जाते त्याची. ती ताकद करून वापरणार ते पानातून त्याच्या तुम्ही टाकलेल्या खतातून. म्हणजे त्या झाडातले तुम्ही खाली भरलेल्या पाण्याचं बिल कोण भरतं? शेतकरी. तो म्हणतोय मी तर एवढा बेसल दोष टाकला होता, मला लागू का नाही झाला? गेला भाऊ तो उडाला तो हवेत. भुर्र. कळलं का तुम्हाला? म्हणजे हे शास्त्र शेतकऱ्याला माहिती नसतं. मग तुम्ही जेवढं जास्त अतिरिक्त पाणी द्याल तेवढं झाड जास्त दमतं. ते पाणी उपसायला दमतं. ताकद लागते त्याला जास्त. बरोबर आहे ना. म्हणजे नेमकी आपल्याला हे कळलं पाहिजे आपण नेमकी त्याला सुख देऊ राहिलो का दुःख देऊ राहिलो. तुमचं प्रेम त्याला कळू द्या ना. म्हणजे त्याला खाऊ घालायचंय. तुम्हाला चांगलं येतं म्हणून नका खाऊ घालू. तुमच्या का पाणी भरपूर आहे म्हणून नका देऊ. त्याला गरज आहे का तरच द्या. आपल्या झाडाला कशाची गरज आहे? समजा आता तुम्ही हे झाकण केलं, का बरं केलं? ते करायबद्दल माझं काही मत नाही. बघा तुमच्या घरासमोर तुम्ही वर्षभर मांडव घाला, कोण नाही म्हणतो. लग्नामध्येच घाला, जागरण गोंधळाला घाला, आज थोडी वर्षभर घाला. अरे पण का घालायचं? लोकांनी आले तुम्हाला विचारलं पाहिजे काय कार्यक्रम आहे, द्या उत्तर त्यांना. सांगायचं तात्पर्य काय आहे? ह्याची झाडाला गरज आहे का? याच्याबद्दल तुमचा शास्त्रीय अभ्यास काय? ते उन्हाच्या चटक्यामुळे ह्याच्यावर जे सनबर्निंग येतं त्याच्यासाठी तुम्ही SCT वैदिक वापरता, मग SCTचे व्हिडिओ पाहता का? पाहतो की 100% नाही पाहत. आणि पूर्ण व्हिडिओ नाही पाहत. हां. कारण तुम्ही जर पूर्ण पाहता तर तुम्ही पूर्ण फॉलो करता. जे करताय फॉलो तर तुम्हाला ह्या बाकी लोकांचा अभ्यास करणं गरजेचं नाही. तुमची बाग आता सध्या चांगली आहे B+ ग्रेडमध्ये, पण मला वाटतं A+ व्हावी. तुमच्या बागेसारखी बाग इथं पंचकृषीत नसावी. हे शस्त्र तुमच्या हातात आहे, पण ते शस्त्र वापरायचं कसं हे नॉलेज वापरलं पाहिजे. नाही. ते पूर्ण ताकदीने वापरा तुम्ही. किंवा हे आहे याला याची काहीच गरज नाही. हे काटेरी झाडे, हे काटेरी झाडे म्हणजेच काय? याला उन्हाची काय आहे? सवय आहे. याला गरज आहे उन्हाची. तुम्ही जे म्हणले आमची कळी ड्रॉप झाली त्याचं कारण आहे तुम्ही शेतकऱ्याची पोरं ब्राह्मणासारखी जपली. नाही त्यावेळेस नव्हती झाकलेली. आता नसू द्या. पण तुम्ही ज्यावेळेस असं करता की नाही, पाणी जास्त देता, हे झाकता, ह्याच्यामुळे याचं जे नॅचरल जे कंडिशन आहे याला जंगलासारखं वातावरण पाहिजे. कसं? रानटी. एका गावठी भाषेत शब्द काय आहे? रानटी वातावरण. हे रानटी वनस्पती आहे. जिला काटे आहे ती काय आहे? रानटी वनस्पती. ती माणसाजवळ कधीच आली, माणूस तिच्या जवळ गेला. बरोबर. ही वनस्पती कधी माणसाजवळ स्वतःहून आली नाही, मग तिच्या जवळ माणूस गेला. मग माणूस तिच्या जवळ गेला, तिला त्याचं काही घेणं नाही, तिला जंगली वातावरण आवडतं. तुम्ही जेवढं कमी डाळिंबाच्या बागेत जाल तेवढी डाळिंबाची बाग चांगली राहते. हां, तुम्ही पाहायला या, असं मस्तपैकी अंगावरून हात फिरवा गोडपणे, तिचे दोष नका सापडू. तिला खायला प्यायला द्या. कसं टाकतं तुम्ही बेसल? तुम्ही पूर्ण 3 वर्षापासून वापरता. हां, कृषी अमृतमध्ये हे करून. किती घेता एकरी? एका झाडाला साधारण 2 किलो 3 किलो 2 किलो 3 किलो तुम्ही कृषी अमृत घेता. त्याच्यामध्ये काय काय मिक्स करता? RNPH आपलं 3 किलो मिक्स करतो. अच्छा, त्याच्यामध्ये मिक्स करता एक एकरी? ओके. मग ते मिक्स करून तुम्ही किती वेळ देता? समजा तुम्ही आता माल तुमचा उतरला, मग तुम्ही देणार कधी याला? आता हे उतरलं की 15-20 दिवसांनी देणार. ओके. त्याच्यानंतर कधी देणार? बहार धरल्यावर? हां, बहार धरली. त्याच्यानंतर परत झाल्यावर झाली डोस.
बरोबर ना? ऍक्च्युली ह्याला 2च वेळा पडलाय. वेळा पडले. 3 ते 4 वेळा पाहिजे होतं, ती 2 वेळा पडलं. मग आता मग मला सांगा, तुम्ही जर 2 बेसल डोस टाकले तर एवढाच माल येणार. तो जो नंतर आला हा. त्याला खायला मिळालं नाही, पहिल्या 2 पंक्तीमधलं हे खाऊन मोकळे झाले. मोकळे झाले. बरोबर. मग यांना काय थोडा शिराच कमी पडला, यांना काय आमटीच कमी पडली, हा. मग यांनी आपलं भागून घेतलं त्याच्यामध्ये. बरोबर आहे ते. कमीत कमी जेवायला बसल्यावर 4 वाडे आले 4 वाडे पाहिजे. पाहिजे. जेवायला बसवले ना तुम्ही, सगळे कसं बसलेले पंक्तीत, पंक्तीत आहे ते. आणि वाढायची जबाबदारी कोणावर आहे? तुमच्यावर आहे. तुमच्यावर आहे. काही ह्या झाडाला जर वाटलं, समजा ह्या झाडाला वाटलं मला लय माल लागला, जातो खोलीमध्ये थोडं खत घेऊन येतो. त्याला तशी सोय आहे का? नाही नाही. त्याला जर जाता आलं पाहिजे होतं. त्याला जागेवरच राहणं आहे, तुमच्यावरच अवलंबून आहे. त्याला किती भूक लागली तर ते स्वतः जाऊ शकत नाही. ते लक्षणं दाखवेल तुम्हाला. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे 2 मला काय गोष्टी दिसतात. पहिला मुद्दा म्हणजे ह्याची गरज नाही. याला किती खर्च केला? हे गेल्या वर्षी घेतलेला होता. तरी पण 30,000. 30,000. 30,000 मध्ये एक अख्खा बेसल डोस होतो. हो. होतो का नाही पॉवरफुल? होतो. मग तेवढा एक बेसल डोस झाला असता तर हे डायरेक्ट 100 ग्रॅम वाढलं असतं, 150 ग्रॅम, 50 ग्रॅम एका फळामध्ये बरोबर आहे. झालं. आणि आपल्या झाडावर समजा आता ह्या मिनिटाला असं नाही म्हटलं तरी साधारणतः 17-18 किलो माल आहे, सरासरी 20च्या आसपास. 20 किलो. बरोबर आहे. म्हणजे याचे किती होणार? 2,000 रुपये. म्हणजे 1,000 रुपये काय झाले? लॉस झाला. कमी झाले. तुम्ही जर 2 बेसल डोस एक्स्ट्रा टाकले असते तर एका बेसल डोसला झाडाला किती खर्च येतो तुम्ही काढला कधी हिशोब? साधारणतः 50 ते 60 रुपये. हा. मग 2 बेसल डोस किती झाले असते? 120 रुपये. 150 झाले असते मिळून. बरोबर आहे. हा. 150 रुपयामध्ये तुमचे किती वाढले असते डायरेक्ट? 1,000 वाढले. मग हेच शेतकऱ्याला कळत नाही. बरं. यासाठी वेगळी मेहनत करायची गरज नव्हती. हा त्याच मेहनत करायचं होतं. बरोबर आहे. चालू करंट मध्ये कळलं का तुम्हाला? मग हे गणित आपल्या लक्षात येत नाही. झाडांच्या बाबतीमध्ये शेतकरी असा लालची पाहिजे का त्याला या झाडाला मी किती देऊ असं वाटलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही असं द्याल ना त्यावेळेस ते झाड सुद्धा तुम्हाला भरभरून देईल. या झाडावरती अजून एवढाच माल शोभला असता. आणि तोही एकसारखा. जर वैदिकचा बेसल डोस पॉवरफुल टाकला तर वातावरणातल्या सगळ्या दुष्परिणामांवर ते मात करतं. पाऊस जास्त पडो, वादळ येऊ, थंडी पडो, ऊन पडो, फळाला पिकाला काहीच होत नाही. हे पानाशी हे करपलेलं दिसतं का नाही? याला हा पुरेसा सूर्यप्रकाश तसाच नाही आहे, तुम्ही त्याला आणखीन झाकून ठेवलं. त्याला अजूनच सूर्यप्रकाश नाहीये आणि त्याला तुम्ही आणखीन झाकून ठेवलं. म्हणजे तसंच आभाळ आहे, त्याने अजून पांघरून घातले आधीच, तुम्ही दुसरं घातलं आणखी. हा, थंडी वाजाची बाजूला राहिली ती गरमानीच मरून गेलं ती पेशंट तुमचं. बरोबर. म्हणून निरोगी माणूस तुम्ही काय करून टाकलं? पेशंट करून टाकलं. बरोबर आहे की नाही? तुम्ही थंडीमध्ये डबल कपडा घातला चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही उन्हाळ्यात जर डबल कपडा घातला तर काय होणार? गरम होणार जास्त. बरोबर आहे की नाही? आरोग्य बिघडतं. ह्याची काही गरज नाही. आणि हे तुम्ही केलं ठीक आहे, परंतु हे लोक काय करतात माहिती का? जे मार्केटिंग करणारे लोक आहेत ना, हे शेतकऱ्याला भरीच घालतात. ह्याची गरज कुठे आहे माहिती का? जिथे केमिकलचे प्लॉट आहेत ना तिथं त्यांना. कारण केमिकलचे प्लॉट कसे राहतात? नाजूक जुगाड प्लॉट आहे, जुगाड. हे कणखरपणा झाडामध्ये आला पाहिजे. जेवढा कणखरपणा या झाडात येईल तेवढं ते निरोगी राहतं. जेवढं तुम्ही त्याला नाजूक ठेवाल तेवढं ते रोगाला पटकन बळी पडतं. आता हे जेवढं तुमचे जे शूट निघाले ना सगळे, हे शूट सगळे कसे आहे? पिवळे. त्याचं 2 कारण आहे. तुम्ही दिलेले बेसल डोस झाडांनी ओढून घेतले फळांनी, बरोबर आहे. त्याच्यानंतर झाडामध्ये आता ह्या शूटला द्यायला काहीच नाही, कारण आता त्याच्याकडे जे काही आहे अन्न, ते अन्न सगळं या फळांचं आरोग्य मेंटेन करायला खर्च होते. की हे जे लेकरं आहे हे लेकरांचंही भागलं पाहिजे आणि आपलंही भागलं पाहिजे, एवढं कमवायचं. त्यांच्या पालन पोषणासाठी आपल्याकडे दुर्लक्ष करायची वेळ येईल, एवढे वाईट दिवस आणायचे नाही. तुम्ही झाडाला जर फळं किती पण धरा काही प्रॉब्लेम नाही, पण त्या फळांचं भागून, झाडाचं भागून परत शेंडा पण चालला पाहिजे. आलं लक्षामध्ये? हा नियम आहे का नाही? नियम आहे. आणि जर त्याला द्यायचं समजा छटाक आणि पावसाळा अपेक्षा करायची, म्हणजे भ्रष्टाचार नाही का? बरोबर. भ्रष्टाचार नाही का? तुमच्या जमिनीमध्ये जे लोक म्हणतात मी काहीच केलं नाही तरी एवढं आलं, तर भ्रष्टाचार येतो. कारण त्याच्या जमिनीमधलं काहीतरी संपलं जे त्याला पुढच्या वर्षी कळल. मग रोग येईल, खोडकीड येईल, डाग येईल. म्हणून कधीच झाड उपस ठेवायचं नाही. तुमचं हे जे बेड आहे ना, हा बेड डायरेक्ट असा आहे. हा, तो असा आणि असा पाहिजे. म्हणजे ह्या झाडाची मुळं इथून इथपर्यंत आहे. हो. मग ती इथपर्यंत हा बेड एवढ्या हाईटला पाहिजे. मस्त. तसं तुम्ही पहिलं वर्ष म्हणजे दुसरं वर्ष आहे म्हटल्यावर ठीक आहे, पण तरी पण पुढच्या वेळेस काय करायचं मध्ये दरवर्षी बेड थोडा वाढवत आहे. हा, मग ठीक आहे, चांगली. पण इथे जास्त उतार नका ठेवू. नाही उतर नाही राहत. आता आता हे हे पहिलं वर्ष आहे ते. त्याच्यामुळे राहील. काही गरज नाही. मला एक सांगा, तुमचं हे तण आहे याचं तुमच्या डोळ्याला टुचू राहिलं का? ते
नक्की मला तेच वाटतंय. नाही नाही तसं नाही. मला सांगा ह्या गवताचा याला काय तकलीफ आहे? दिसते की तुम्हाला इकडे पाहिलं का बाबा नाराज झालंय झाड जरा आपल्यावर. हां त्याला खायला देईल नाही म्हणून नाराज आहे थोडं ते, पण ते गवतामुळं काही नाराज नाही. तुम्हाला मी गवताची गंमत सांगतो. आता हे जे गवत आहे लवाळा. हे काय आहे? लवाळा. आता एक लक्षात ठेवा, हा लवाळा जमिनीतून काय उचलतो? फक्त पाणी आणि नायट्रोजन. नायट्रोजन या झाडाला नकोय. मग तो नायट्रोजन तिने जर उचलला तुमचा झाडाचा फायदा आहे का तोटा आहे? फायदा आहे. म्हणजे हे तुमच्यासाठी काय आहे? फायदेशीर आहे. तुम्ही जर हे उपटलं किंवा हे जाळलं किंवा हे मारलं तर तुमच्या मातीतलं नत्र काय होणार? वाढत जाणार. हां वाढत राहणार. तुमच्या मातीतलं नत्र वाढत वाढणार. राहणार. आणि मातीतला नत्र वाढला की तुमच्या फळांवरचे डाग वाढणार. मग याचा फायदा आहे का तोटा आहे? फायदा आहे. निसर्गाने दिलेली गोष्ट कुठलीच वाईट नाही. पण जेव्हा आम्ही केमिकल शेती करतो तेव्हा निसर्गच आपल्या विरोधात जातो. कारण केमिकल निसर्गाला पसंत नाही. म्हणून निसर्ग तुमच्या विरोधात जातो. पण तुम्हाला वाटतं का तो तुमच्या विरोधात आहे? नाही, तो त्या केमिकलच्या विरोधात आहे. कोणाच्या? केमिकलचे. तुम्ही टाकलेलं केमिकल धुवून टाकायच्या मागे येतो. ज्या वेळेस केमिकलचा वापर जास्त करता तेव्हा हा निसर्ग ते केमिकल साफ करण्यासाठी तुमच्या झाडावर मातीवर एवढा पाऊस पाडतो ते धुवून काढतो. आणि त्याच्यामुळे केमिकल असलेली फळं खराब करतो, केमिकल असलेली झाडं मारून टाकतो. आपण त्याला मररोग म्हणतो, आपण त्याला रोग म्हणतो. पण निसर्ग खऱ्या अर्थाने तो रोग नाही तर ते केमिकल साफ करायच्या मागे असतो. पण ते आपल्याला कळत नाही. या निसर्गाचं काळीज फार मोठं आहे. ते ह्या बाळाला वाचवण्यासाठी, ते सगळ्यात मोठं बाळ कोणतं आहे? लाडकं माणूस. ते माणसाला वाचवण्यासाठी या झाडाचा बळी देतं, फळाचं बळी देतं, भाज्याचा बळी देतं, त्याला ते मारून टाकतं, त्याच्यावर रोग आणतं, किडी आणतं, जेणेकरून ह्या बाळाने ते खाऊ नाही. पण हे आजपर्यंत ह्या बाळाला कधी कळलंच नाही. बाळच अज्ञानी ते. पण आम्ही कधी निसर्गाबरोबर शेती करून पाहिलीच नाही. SCD वैदिकनी पहिल्यांदा निसर्गाबरोबर शेती करायला शिकवलं. आज तुम्हाला या तणाचा त्रास आहे का? नाही. म्हणजे याचा त्रास नाही, त्याला का काढायचं? त्याला काढण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? तण देई धन अशी म्हण आहे. तण देई धन. हे तण आहे ना, या झाडाला काय देतं? धन देतं. कारण हे जेव्हा मरतं ना तेव्हा याचं खत बनतं. तणनाशक कोण मारतं? हे जे तण आहेत हे जमिनीमध्ये असलेले विषारी पदार्थ उचलतात. रासायनिक खतं, पाण्यामधून येणारे, पूर्वी तुम्ही टाकलेले, हे सगळं विषारीपणा उघडतं. आता मला सांगा, हा काँग्रेस आहे, हा गाजर गवत आहे ना, तुम्ही याची कधी भाजी करून खाल्ली का? नाही. हां करू पण नका. का करत नाही? कारण ते कडू आणि विषारी असतं. कसं असतं? विषारी. तुम्हाला माहित नसेल, जर हे गाजर गवत हे काँग्रेस तुम्ही जर जास्त उपटलं आणि तुम्ही चेहऱ्याला हात लावला तर ते उभारतं शरीरावर, त्याचं इन्फेक्शन होतं शरीरात, त्वचा रोग होतो. तर हे जे आहे ह्याचे कारण हे जमिनीमधलं विष होतं. जेवढं तुम्ही रासायनिक खत जादा टाकाल तेवढं काँग्रेसचं प्रमाण वाढतं. जमिनीतलं काय उचलतं? विष. म्हणजे हे तुमच्या जमिनीतलं विष उचलतं. म्हणजे हे तुमच्या जमिनीमध्ये काय वाढवतं? अमृत वाढवतं. लक्षामध्ये. पण तुम्ही यालाच नष्ट करून टाकलं. काय झालं? रासायनिक शेतीमध्ये विष पेरतो आपण, म्हणून याचं प्रमाण काय होतं? वाढत राहतं. म्हणून ते रासायनिक शेतीमध्ये पीक बारीक राहतं आणि हे मोठं होतं. ते माहिती लाईव्ह करा, कॅमेरा करा. हे बघा, हे बघा. तुमच्या फळावर अळी आहे का? हे बघा आहे. मी रामसाहेब नेहमी जे सांगता का हे तुम्हाला धन देऊ राहिलं, याच्यावरचे सगळे रोग राग किडी सगळे कुठे येतात? म्हणजे आपले मित्र नाही का? म्हणजे SCT वैदिक काय करतं? प्रकृतीला तुमचा मित्र बनवतो. केमिकल काय करतं? प्रकृतीला तुमचा दुश्मन बनवतं. म्हणून या असे जुगाडाची मग तो पट्टा घाल, इकडून पट्टा घाल. SCT वैदिक चारित्र्य काय सांगतं? निसर्गाबरोबर चला. बघा, रोग बी खाली आहे आणि कीड बी खाली आहे. फळण झाड मात्र काय? निरोगी. मला सांगा, 2 बेसल डोस मध्ये हा चमत्कार आहे. जर 4 झाले असते तर हे महत्वाचं आहे. तर तुमच्याकडे काहीच कमी नाही आहे, फक्त 2 गोष्टी कमी आहे. पहिलं म्हणजे बेसल डोस वाढवा. आपल्याला जर प्रगती करायची तर ज्ञान वाढवा. तुम्हाला ज्ञानच श्रीमंत करू शकतो, मेहनत नाही केली. मेहनत केली, मगाशी मी उदाहरण सांगितलं, गाढव खूप मेहनत करतं घोड्यापेक्षा जास्त. पण पैसे कोण कमी तर जास्त? घोडा बना, स्मार्ट बना. नुसतं मोबाईल स्मार्ट वापरू नका. कळलं का तुम्हाला?
फक्त आदबून शेती होत हे तुम्हाला आधीच कळलेलं. तुम्ही हे गवत काढायचं आदबायचं काम करत होते का नाही पहिले? तुमचा आदब काय केला मी? तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये दुसरं थोडं आदबलं पाहिजे, थोडं डोक्याला आदबू, आता शरीराला नका आदबू. कळलं का? दोन्ही बागाला तर महत्वाचं म्हणजे गोअमृतचा वापर आहे बघा. घरी मिलचार जनावरांसाठी त्याचा काय सांगता? चालू आहे. वा वा, खूप छान, अभिनंदन. म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे पण फार फायदा होणार. मग तुम्ही तर एकच बेसल डोस मध्ये काम झालं असं तुमचं. मग तुम्ही अतिरिक्त सॉइल चार्जर वगैरे किती वापरले सगळं? 20 लिटरचं कॅन गेलेलं किती गेले असेल झावड्यांना सरासरी? तो वापर कमी, एकच काम केलं. तुम्हाला एक सांगू का? बघा, आता हा जर हिशोब काढला, एका झाडाला कमीत कमी 200 ml सॉइल चार्जर जायला पाहिजे. मग आता ही झाडं किती तुमचे? 300. म्हणजे याला किती लिटर यायला पाहिजे? 60 लिटर. म्हणजे किती ड्रम? 3. कमीत कमी एवढं जर असेल, या झाडावर 25 किलो माल सहज येणार. बेसल डोस 3 कमीत कमी 3 बेसल डोस आणि 3 कॅन सॉइल चार्जरच्या जर गेल्या तर तुमचं या झाडाला, आणि 3 कॅन जे आहे फ्रूट चार्जरच्या पण गेल्या पाहिजे स्प्रेमधून. फ्रूट चार्जर 3 कॅन, सॉइल चार्जर 3 कॅन आणि RNPH 3 डोस. बरोबर आहे? त्याच्यामध्ये SSM मिक्स करून हे जर तुमचं झालं तर तुमच्या झाडावरती पहिल्या वर्षी म्हणजे 24 महिन्याच्या झाडाला 20 किलो माल, 15 ते 20 किलो गॅरंटीड येतो. नंतर तो 36 महिन्याचा बाग असेल तर त्याला कमीत कमी 5 किलो वाढून 25 किलो येतो. तो जर 48 महिन्याचा असेल 4 वर्षाचा तर त्याला कमीत कमी 5 किलो वाढून 35 किलो येतो. 30-35 किलो 40 किलो दिलाच की त्या प्लॉटने. त्या प्लॉटने 40 किलो दिला ना. पण मला अपेक्षित काय आहे, तुमचं टप्प्याटप्प्यात आलं. बरोबर. वन इकडून घुसला तिकडून तोडून मोकळा झाला, परत आलाच नाही. असं पाहिजे. तसं सगळा माल कसा आला पाहिजे? संघच एकदमच आला. आहे की नाही? तुमची शेती आता चांगलीच आहे, अजून उत्कृष्ट करा, एवढंच मला माहिती. पाणी हप्त्यातून फक्त 2दा द्यायचं. किती वेळा? हलकी जमीन आहे 2दा द्यायचं. पावसाळ्यात बिलकुल द्यायचं. जो पण झाकलेलं वातावरण आहे पाणी द्यायचं नाही. तुम्हाला ताण लागली म्हणून त्याला पाणी पाजू नका. हे लय कसा कोरडा पडलाय, तुमचा पडलाय तिकडे हांडाभर पाणी पिजाव, इकडे नको येऊ. कळलं? मग इकडे तुम्हाला द्यायचं आहे ना, मग ड्रेंचिंग करा, शिलाची ट्रीटमेंट करा. किती केलं याला? LS2 किती केलं? 2 म्हणजे बेसल डोस वाढवा, पाणी मापात द्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे काढून टाका, त्याचं प्रकाश संरक्षण होऊ द्या. लक्षामध्ये शेती तुमची झाडं फार सुंदर आहे. मी झाडांमध्ये फार खुश आहे. फळांमध्ये नाही एवढा खुश मी, पण झाडामध्ये खुश आहे. लक्षामध्ये. पण तुमचा आनंद पाहून, तुमची खुशी पाहून मला बी थोडा आनंद झाला. चला, तुम्ही खुशी, तुम्ही पण खुश आहे की नाही? मी शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो, म्हणजे जो SCT वैदिकचं जे खाद्य आहे ते भरपूर दिलं पाहिजे झाडांना. हे आता आम्हाला कळलं याच्यातून. बरोबर आहे. पोटभर ते महत्वाचं, पोटभर दिलं पाहिजे. थोडं झाडांना टाका आपण, पोटभर. त्यांनी काय होणार ते तुम्हाला मनभर देणार. 40 किलो देणार, आहे की नाही? तुम्ही त्याला जर अर्धवट दिलं तर मग तुम्हाला समस्या येणार. समस्या कमजोरीमुळे काय येतो? रोग. मग कमजोरी ठेवायची नाही, एवढं लक्षात ठेवा. बाकी चिंता करण्याचं कारण नाही. मग आम्ही त्याच्यामुळे म्हणतो, चला शेती करूया आनंदाने. हा, शेती करूया आनंदाने. हा. शेतकऱ्याचं ते दुबळं, दरिद्री, फाटलेलं, तुटलेलं जे रूप आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे? बदलायचं ना. अच्छा, कुठे राहता तुम्ही? तिथे माळेगाव खोल. बर. ऊस कस काय? चांगला 100 टन गेला होता गेला. 100 टन गेला. या वर्षी ह्या वर्षी अडचण लागत नाही आपल्याकडे. नाहीये. बरं, 100 टन गेला. किती ट्रीटमेंट केली होती आपण? आपण कृषी अमृत टाकले होते, हा. परत सोलून सोडलं होतं अच्छा. आणि फवारणी रेग्युलर केली. अच्छा. फवारणी केलते. 3 बेसोडलोच गेलतं बघा. 3 बेसल डोस हा, गेले. 3 म्हणजे तुम्ही जर किती खर्च केला होता आपला? साधारणतः 45,000 रुपये केला. बरोबर आहे ना? तेवढा. 40,000 जर खर्च केला ना तर तुमचा 100 टन ऊस जातोय. बरोबर. आणि केमिकलवर किती करता तुम्ही? केमिकलवर जास्त जातो. काय बात करता? जरी तेवढा खर्च केला तर जेवढं खर्च जास्त होतो. म्हणजे खर्च जास्त जातोय आणि उत्पन्न कमी येतंय. ऊस भरतो 50 टन आणि खर्च होतो 50,000. 50,000. काय नुसती हुमणी कंट्रोल करायला 15-15 हजार खर्च जातोय. असं ना? हा. तरी पण ते आपलं नाही नाही वापरणार. नाही वापरत नाही. मी आता ही बघून थोडी वळायला लागल्यात आपल्याकडे तिथं. आता कळायला लागलं तर वळायला लागतं. मी पृथ्वीराज कदम, सध्या बारामती तालुक्यातील आसपास फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डाळिंब झालं, द्राक्ष, ड्रॅगन पिकासाठी थोडं मार्गदर्शन करतोय हा, हा. SCT वैदिक तंत्रज्ञानामार्फत. वा वा. कुणाला काय आजी अडचण असेल म्हणजे डाळिंब पिकाबद्दल, बाकीच्या कुठल्या पिकाबद्दल, तर तुम्ही संपर्क करू शकता. पुतणे आहेत आपलं गौरव यादव, हा. त्यांचा बाग आहे 500 झाडांचा. तुमचा पण आहे? हा. बर. पहिल्या वर्षी आपल्याकडे ट्रीटमेंट नव्हती, केमिकलवर चालू होती. कन्सल्टंट जवळ होता. आहे इथं. हा. 20,000 रुपये वार्षिक फी देऊन. बर. 20,000 किती? वर्षाला. वा वा. तर पहिल्याच वर्षी बर. दिलतं केमिकलला हा. त्याला आलता म्हणजे
20,000 द्यायचे आणि वरून आपलं हे बी गाण टाकायचं हे कोणाचं आहे ते कुठं गाण टाकायचं तुम्ही असं कधी पाहिलं का स्वतःचे पैसे देऊन गाण टाकायचं त्याच्याकडून तर घ्यायचे ना कमीत कमी मग गाण टाकायचं बरं हरकत नाही काय झालं मग पहिल्या वर्षी त्याला आलता हा म्हणजे ते 2-3 टन माल निघाला 500 झाडात बर नंतर मग हे कदम साहेबांकडून आपण ट्रीटमेंट घेतली बर तर दुसऱ्या वर्षी एक 8-9 टनापर्यंत ॲव्हरेज गेलं आपल्या बर आणि आता तिसऱ्या वर्षी 10 टन गेलं आणि आता 4थं वर्ष होतं 9-10 टन निघलं मग तेलाचं एक सिंगल फळ सापडलं नाही किती झाडांमध्ये 500 झाडं म्हणजे त्याला गायब झालं त्याला अजिबात पण आता तेल हाय बागत कसा तिथं खोडा कुठलं झाड बघितलं का नाही खोडापासून जवळपास कमरेच्या लेवल पर्यंत जखमा आहे त्या हम्म. म्हणजे सगळ्या बागा होती तिथं म्हणजे किती त्या बेसल बागा डोस करता तुम्ही 2-3 टाकतो आपण ओके म्हणजे तुम्ही एक बेसल डोस एक्स्ट्रा करायला पाहिजे तेलासाठी तेल तो करत नाही तुम्ही तो जर केला तर त्याला पण गायब होईल गायब. मला एक सांगा तुम्ही इथून मागे त्यावेळेस कन्सल्टंट होते किंवा तुम्ही केमिकल वापरत होते तेव्हा तेल्या होता म्हणजे नव्हता तर आला आला पहिल्याच आणि वर्षी आता हे वापरलं तर गायब आला. म्हणजे झाडावर त्याला अजून आहे पण खोडा काही त्रास त्रास देत अजिबात नाही. नाही तिथं अच्छा ह्या असं ती जखमा आहे तुम्हाला काही त्रास देत नाही अजिबात नाही त्याला मोकळा सोडून द्यायचा पण त्याला काही खायला नाही भेटलं पाहिजे आलं लक्षामध्ये का तेल्याला तुम्ही जर वैदिक जर दिलं झाडाला कुठलंही केमिकल नाही दिलं तर तेल्याला तिथं वावर करता येत नाही. त्याला चालच नाही करायला पूर्ण ऑर्गॅनिक म्हणजे वैदिक वर सगळं चालू सगळं वैदिक वचे झालं का नाही फायदा नायट्रोजनचं एक सुद्धा म्हणजे केमिकल काहीच नाही टाकलं बरोबर आहे ना गोअमृत भरपूर आहे अजून अच्छा बरोबर आहे. आवाज बघा आवाज घरचंच आपलं गोअमृत टाकलेलं हा. आहे चार्जर गायांना कंटिन्यू असते चालू अरे वा आणि त्याच्यामुळं खत आहे ते सगळं मिल चार्जर पण वापरता अच्छा मिल चार्जर वापरतो आपण म्हणजे तुम्हाला मिल चार्जर पण फायदा झाला छान मग आता कंटिन्यू वापरणार कंटिन्यू फक्त यांचं ऐकून तुम्ही आज काय शिकले डबल ताकदीने वापरा भरपूर टाकायचं दाण्याची क्वालिटी पाहिली का तुम्ही कशी आहे नाही नाही, दाणा बघा ना पुरा मोठा झाला हा? हे दाणा कसा आहे मोठा माणिक माणिक आहे माणिक माणिक तुला माहिती का माणिक कोण आहे हिरे माणिक मोती असं म्हणतात ना पाचू तसं आहे ते काय जबरदस्त आहे तुम्ही खाऊन पाहिलं असेल ना हे दाणे कसे दिसतात तुम्हाला लाल डायमंड सारखे दिसता का खाऊन दाखव आम्हाला टेस्ट कशी काय हात खराब आहे नाही असू द्या काही नाही बोल जरा असं काहीच नसतं जरा शेतामध्ये सगळं स्वच्छ असतं खा काही होणार नाही खा सगळ्या तोंडामध्ये टाका बापरे किती कडू आहे फार कडू आहे ना कसं आहे कडू आहे हे कडू तोंड केलं काय आहे गोड आहे गोड आहे काय गोड आहे नाही अच्छा मला वाटलं शाळा गोड आहे वा त्याला शेतीची आवड आहे त्याला अजून जर तुला शेतीची आवड आहे अरे वा क्लासचं नाव काय सांगू सांगा ना HKG बुलबुल क्लास एखादी हे पण म्हणून दाखवा कविता एक मला ना श्लोक येतं गणपती अरे वा क्या बात आहे म्हणून दाखव म्हणा ना साष्टांग म्हणे माझे गौरी पुत्र विनायका भक्ती स्वतःने चालू कामाचं साधिती प्रथम नाव तुंड दुसरे एक दंड तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे कट नावते सातवे श्री विघ्न राजेंद्र आठवे धूमवनते नववे श्री बालचंद्र दहावे विनायक 11वे गणपती 12वे श्री गजानन देवनामे अशी 12 तीन संध्या म्हणणे विघ्न भीतील सेतल्या प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्या त्याला मे विद्या धन त्याला मे धन पुत्रा त्याला मे पुत्र मोक्ष द्या मे गती एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धीना संशय गणपती स्तोत्र सामाचा मेफन आनंदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र मराठी साधनाने पठण अनुभवले वा 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 टाळा शाबास चला येऊ मग चला. हा, चला